खेती किसानी पूरा घाटाच आहे नाही, पूरा घाटा आहे खेती किसानी. दवाई आणून भाजी मिरचीची न लागला रोग खोडकिडा न गादही लागून गेला. पहिलेच म्हणलो वापस करणं पडल. तर भाजी मिरची तर आहेच ना, हा कचरा तर आहेच ना. हा कचऱ्याची दवाई तर मारावंच पडेल आपल्याला, तिकडे हे बी मारावं पडेल. आता उपादान पडला गादची दवाई, आता कायच्यामध्ये मारून सालपेटमध्ये मारावं पडेल. काम सालपेटमध्ये मारून तर नाही जमल. हां सालपेटमध्ये जमल का? मिसळून सांग याची बनवून पिछा एक बोरी आणून हां याची पालं म्हणजे मिसळून हां म्हणजे इकडचा बी होते आणि इकडचा बी होत एक बिछामध्ये करावं लागेल का नाही करावं लागेल. बोरी आणून हां का ते आंब्याच्या झाडाजवळ मिसरवलं होतं तेच मिसरवून दूर निघाल तो आणता गाण फाटून जाईल. दोघं जण इकडे मारतील का नाही मारतील. हो तर दोन जण मारतील. हां ते 2 जण राहतील ना. तो काल होता तुझ्या भावाच्या पोरगात तो हां ना, तो बद्या हां तेच बनवून म्हणतो. तेथीच पलटी करून ना अर्धी इकडूनच आणावं लागेल मारत हो तर इकडूनच तिकडे नेवलं. हो तो इकडूनच मारत आणून हां पर पाला तेथीच करून टाकून आंब्याच्या झाडाजवळ गारदाणीजवळ न त्या पांदनजवळ हे करून न पाला मिसरवून न मग इकडे आणून अर्धी बोरी न मग खालताना धरलं मारत तो चालला तिकडे. वर आणावं लागेल. हां ना हे गादची दवाई 1-2 दिवसात मारावंच पडेल आपल्याला. गादपुरी अगरबत्ती जशीच होते, याच्या काही जास्तच्या नाही होय. हा पुरा हा लागलाय तरी हा धरलं नाही जास्त आहे ना. हा धरलं नाही जसकस तो धरला तो कोणीच्याच धानाले नाही धरलं ना, माझ्याच धानाले कशी गाद धरलं का काय त्याच्या झाडाला बी तर धरलं गाद. मग हां दुसरी जवळ सांगतो तर लवडा ऐकते का तर झाड जाणे सालपेटमध्ये मग मिसरावं लागेल तर लवडा धरत राहील तो बी पोंगाच निघते पोंगाचे निघते. हां त्याला खबर घे त्या मेडिकलवाल्या लवड्याला कोणती मारू म्हणा. असा ना कसा होईल. लवड्याची काच काही होय करणार घरच्या कास. रोगाला लागला तर मग का कसा करजो असा ना कसा होईल. खेती किसानी पुरा जुवाच आहे गो. मग खेती किसानी म्हणे एवढा पैसा लाखो रुपया फसवते माणूस ना, रातभर झोप नाही लागे बाबा. आता बिचात ते लाईट ते डीपी परेशान करत होती बिचात डीपी परेशान करे तर ते त्याची परेशानी तिची परेशानी पैसे जमा करून त्यांना तिले केलून बेस. तर आता हा गादची येऊन पडली. कोणती दवाई मारायची आहे म्हणा गाज झाली का. आता तो उठावलेच असेल झोपून. आताच कोठी उठल धर मिसरवते दवाई मिसरवते ती फोड ना पलटवते ती ते बाल्टी धुवू. ती बाल्टीमध्ये पहिले मिसळून घे ना काका पुरी दवाई. येती मांड येते ती पडून जायला येते मांड मिसरव. पुढे हां येतीच आहे ते येतीच. पलटव त्याले ते वाली दवाई पलटवून देते ती.
अंदर आहे का पाय? हां आहे तर राहू दे मग मी करीन बराबर. राहू दे तिला ढक्कन लाव. मग मी पाणी टाकून सीधा तुझ्या डब्यात टाकून देईन तिथे. दवाई आणलून मिरची भाजीची, खोडकिडाची. रोग लागला गाद. पहिले खोडकिडाच होता ना का? पहिले हा आहे तरी तो का होता तो पाय तो बिचार. तो खेळकिडा 2 दिवसाच्या पहिले पाहून गेलो होतो मी. तो खोडकिडा दिसला म्हणून मी खोडकिडाची दवाई आणलो. हे गाद दिसलीच नाही मला. मला म्हणलं चांगला असं दिसते. आखरीवरी काट त्याला. कटते नको चांगला ना काट ना. कालच तर कटत होती. काल आपण त्या वावरावर मारलो तर. मगा येऊ दे सरकव मगा. दाव दाव इकडे. झाली ना रे. सकाळची मारावं लागेल तुला. झाड काजक मारा पडेल सकाळची. थोडं हे लागलं. गादची दवाई सकाळी सालपेट संगा मिसळून मारावं पडेल. असा काटतात. काजन घोटून गेले. घोट त्या कैची ना घोट ना का. कैची ना घोट नाही असं. काळी आणती कुणा जाणते बासाची. धरा. येते नको टाकू शॅम्पू देते याच्यामध्येच टाकून. 2-3च शॅम्पू आहेत ते. 3 डब्यामध्ये टाकून देऊन म्हणजे झाला.
येते टाकतो तर खराब होऊन जाईल. तो ढक्कन असेल. पाणी बी येते नको टाकजो. पाणी तो आपल्या याच्यामध्येच टाक, सीधा डब्यामध्येच. काय हो, हं? जो सोचते तो नाही होय. कसा म्हणलास? जो सोचा तो नाही करे होय बे. जो सोचावं तो होते का, जो सोचावं तो नाही होय. आता पाय ना, खोडकिड्याची दवाई, तो खोडकिडा लागलाच आहे. खोडकिडा आहेच, कोटी कोटी लागला, चाका चाका पडून राहिला. आता खोडकिडाची आता दवाई आणून, भाजीची दवाई आणून तर भलताच उटपटांग काम होऊन गेला. एक ढक्कन टाक दवाई. पाणी तर भरू दे. त्या वावरावर नाही दिसली ना गाद? त्या वावरावर नव्हती. मारा